संस्कार, कुटुंब आणि चांगल्या वर्तनात कसं आहे हेच आमची मुले विनोद, अंगक, संवाद आणि प्रचोदनेच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहेत. हे कीर्तन केवळ ऐकण्यासाठी नाही तर हसण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि मनापासून आनंद घेण्यासाठी आहे. तरी सर्वांनी टाळ्यांचे गजरात या छोट्या कलाकारांचे स्वागत करावे आणि त्यांच्या कीर्तनाचे आनंद घ्यावे हीच नम्र विनंती. कीर्तन म्हणजे काय? कीर्ती आणि तन विसरणे म्हणजे कीर्तन. आज वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिनी कीर्तनाचा योग आला. मंडळी, आपल्या येण्याने मंडपाला रंग प्राप्त झाला. आजची कीर्तनकार हरिभक्त पारायण आनंद महाराज निघालेले आहेत. काही वेळात उपस्थित होतील. बोला जय जय राम. कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत तुकारामांच्या चरणी वंदन करून अभंगाच्या पहिल्या चरणी सांगे विवेकाचा अनुभव. सुख नाही रे बाहेरी, सुख नाही रे बाहेरी, मन शुद्ध देवी ज्ञानी, आनंद होते अंतरी, आनंद होते अंतरी. अभंगानुसार विषय आहे खरा आनंद. आज आपण खरा आनंद यावर बोलणार आहोत. आजकाल लोक आनंद शोधतात मोबाईल मध्ये, फ्रीज मध्ये आणि कधी कधी वायफाय मध्ये. आजकाल प्रत्येक जण आनंद शोधतो, पण प्रश्न असा आहे तो सापडतोय का? महाराज, मला सांगा खरा आनंद म्हणजे काय? अरे सोपं आहे. खरा आनंद म्हणजे शाळेला सुट्टी. नाही, खरा आनंद म्हणजे अभ्यासाला पण सुट्टी. खरा आनंद म्हणजे आई ओरडणे आणि मोबाईलची 100% बॅटरी. आनंद म्हणजे पैसा, संपत्ती. आनंद म्हणजे सोशल मीडिया वरील फॉलोअर्स अँड सबस्क्रायबर्स. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. हा आनंद किती वेळ टिकतो? सुट्टी संपली, पैसे, संपत्ती नष्ट झाली तर, फॉलोअर्स अनफॉलो झाले तर मग काय? अरे लेकरांनो, खरा आनंद या गोष्टीतही नाही, तो मनाच्या स्वच्छतेत आहे. म्हणजे मन निरमा पावडरने धुवायचं की काय? नाही, जो दुसऱ्याच्या दुःखात स्वच्छ मनाने उभा राहतो त्यालाच खरा आनंद मिळतो. मग मोबाईल वापरायचाच नाही का महाराज? वापरा, पण मोबाईल चार्ज करण्याआधी स्वतःचे मन चार्ज करा. बोला. अभंगाच्या दुसऱ्या चरणी सांगा हो महाराज, मग खरा आनंद कुठे आहे? आई खुश, बाबा खुश, टीचर खुश,
आंतरिक जाणीवेतून वर्तमानात असण्याने आणि स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घेतलेला मिळतो. बोला मंडळी, विठ्ठल 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 विठ्ठल